अध्याय 4 श्री गणेशाय नमः. ऐशी शिष्याची विनंती ऐकून सिद्ध काय बोलती, साधू साधू तुझी भक्ती प्रीती पाओ गुरुचरणी. ऐक शिष्य चुडामणी, धन्य धन्य तुझी वाणी आठवत असे तुझ्या प्रश्नी. आदिम ध्यावसना वसानक प्रश्न केला बर्वानिका. सांगेन आता तुझ विवेका, अत्री ऋषीचा पूर्वकार सृष्टी पासोनी सकळ. पूर्वी सृष्टी नवती, काही जलमय होते सर्व ही आपो नारायण म्हणून पाही. वेद बोलती याची कारणे, उदक आपो नारायण सर्वाठाई वास पूर्ण. बुद्धी संभव प्रपंच गुण, हिरण्यगर्भ अंड निर्मिले तेची ब्रह्मांड नाम जहाले. रजोगुणे ब्रह्मयाशी निर्मिले हिरण्यगर्भ नाम पावले. देवता वर्ष एक होते तेची ब्रह्मांड देखा. फुटोनी शकले ना झाली ऐका, एक शकल भूमिका होऊन ठेली शकले दोन्ही. ब्रह्मा तेथे उपजोन रचिले 14 भुवन, 10 दिशा मानस वचन. काळ काम क्रोधादी सकळ सृष्टी रचा वयाशी. सप्तपुत्र उपजवी मानसी, नामे सांगे न परियेसी 7 जन ब्रह्मपुत्र. मरीची अत्री अंगिरस पुलस्य पुलह क्रतु वशिष्ठ. सप्तपुत्र झाले श्रेष्ठ सृष्टिकर्ता ब्रह्मा जान. सप्त ब्रह्मपुत्रामधील त्री, तेथुनी पीठ गुरुसंतती. सांगे ना ऐका एक चित्ती, सौभाग्य नामधारका. ऋषी अत्रीची भार्या, नाम तिचे अनुसया. पतिव्रता शिरोमणिया, जगदंबा तिची जाना. तिचे सौंदर्य लक्षण वर्णू शके ऐसा कोण. जिचा पुत्र चंद्र आपण, तिचे रूप काय सांगो. पती सेवा करी बहुत, समस्त सुरवर भयाभीत. स्वर्ग ऐश्वर्य घेईल त्वरित, मनोनी चिंतिती मानसी. इंद्रादी सुरवर मिळूनी, त्रयमूर्ती पासी जाऊनी. विनविता ती प्रकाशोनी आचार अत्री ऋषीचा. इंद्र म्हणे स्वामी या पतिव्रता श्री अनुसया. आचार तिचा सांगो काया तुम्हा प्रति विस्तारोनी. पती सेवा करी भक्तीसी, मनोकाय मानसी. अतिथी पूजा महाहर्षी, विमुख नव्हे कवने काळी. तिचं आचार देखुनी, सूर्य भीतसे गगनी. उष्णती जला होऊनी, मनोनी मंद मंद तपतसे. अग्नी झाला भयभीत शीतळ असे वर्तत. वायू झाला भयचकित मंद मंद वर्ततसे. भूमी आपण भिवूनी देखा, नम्र झाली तिची ये पादुका. शाप देईल म्हणून ऐका, समस्त आम्ही भीतसो. नेनो घेईल कवन स्थान, कोण्या देवाचे हिरोन. एखाद्या ते वर देता जाण, तोही आमु ते मारू शके. याशी करावा उपाय, तू जगदात्मा देवराय. जाईल आमुचा स्वर्ग ठाय, म्हणून आलो तुम्हा सांगो. न कराल जरी उपाय, याशी सेवा करू आम्ही तिची. तिचे द्वारी अहर्निशी राहू चित्त धरोनिया. ऐसे ऐकोनी त्रयमूर्ती महाक्रोधे कापती. चला जाऊ पाहू कैसी सती, म्हणती आहे पतिव्रता. व्रत भंग करून तिसी, ठेवून येऊ भूमिशी. अथवा वै स्वतः लयासी पाठवू, म्हणून निघाले. सत्व पहावया सतीचे त्रयमूर्ती वेश. भिक्षुकाचे आश्रम आले, अत्रीच्या भ्यागत होऊन या. ऋषी करू गेला अनुष्ठान, मागे आले त्रयमूर्ती आपण. अनुसयेशी आश्वासून अतिथी आपण आलो म्हणती. क्षुधे बहु पिडोन आम्ही आलो ब्राह्मण, त्वरित द्यावे सती अन्न. अथवा जाऊ आणि का ठाया, सदा तुमचे आश्रमात. संत अर्पण अभ्यागत, ऐको आली कीर्ती विख्यात. म्हणून आलो अनुसये, इच्छा भोजन दान. तुम्ही देता म्हणून ऐकिले आम्ही. टाकोनी आलो याची कामी, इच्छा भोजन मागावया. इतुके ऐकोनी अनुसया नमन केले. तक्षणिया बैसकार करोनिया, क्षालन केले चरण त्यांचे. अर्ध्यपाद्य देऊनी त्याशी, गंधाक्षता पुष्पेशी. सवेच मन तसे हर्षी आरोगण सारिजे. अतिथी म्हणे तये वेळी, करून आलो आंघोळी. ऋषी येती बहुता वेळी, त्वरित आम्हा भोजन द्यावे. वासना पाहुनी अतिथी ते, काय केले पतिव्रते ठाय घातले. त्वरिते बैसकार केला देखा. बैसवोनिया पाटावरी धृतेची.
पात्र अभिधारी घेऊन आली आपण क्षिरी शाख पाक तये वेळी तिसी म्हणती अहो नारी आम्ही अतिथी आलो दुरी देखोनी तुझे स्वरूप सुंदरी अभिष्ट मानसी आणि कवसे नग्न होऊन आम्हासी अन्न वाढावे परियेशी अथवा काय निरोपदेशी आम्ही जाऊ नाही तरी ऐकोनी द्विजाचे वचन अनुसया करी चिंतन आले विप्र पहावया मन कारणिक पुरुष होतील पतिव्रता शिरोमणी विचार करी अंतकरणी अतिथी विमुख तरी हानी निरोप केवी उल्लंघू माझे मन आहे निर्मळ काय करील मनमथ खळ पतीचे असे तपफळ तारील मज मन तसे ऐसे विचारोनी मानसी तथास्तु म्हणे तयासी भोजन करावे स्वस्थ चित्तेसी नग्न वाढी न म्हण तसे पाकस्थाना जाऊन आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्र फेडोनी नग्ना म्हणे अतिथी बाळ माझे नग्न होऊन सती देखा घेऊन आली अन्नोदका तवतेची झाले बाळका ठाया पुढे लोळती बाळे देखुनी अनुसया भयचकित होनिया पुनरपी वस्त्रे नेसोनिया आली तया बाळकांज जवळी रुदन करीती तिनी बाळ अनुसया राहावी वेळोवेळ क्षुतार्थ झाली केवळ म्हणून कडिये घेत असे कडिये घेऊनी बाळकांशी स्तनपान करवी अतिहर्षी एका सांडोनी एकासी क्षुधा निवारण करीत असे पाहे पा नवल काय घडले त्रयमूर्तीची झाली बाळे स्तनपान मात्र तोषले तपफळ ऐशे पतिव्रतेचे ज्याचे उदरी 14 भुवन सप्त समुद्र वडवाग्नी जाण त्याची क्षुधा निवारण पतिव्रता स्तनपानी चतुर्मुख ब्रह्मयाशी सृष्टी करणे अहर्निशी त्याची क्षुधा स्तनपानेशी केवी झाली अनिवारण भाळाक्ष कर्पूर गौर पंचवक्त्र काळाग्निरुद्र स्तनपान करवी अनुसया सुंदर तपस्वी अत्री ऐसा अनुसया अत्री रमणी नवती ऐशी कोणी त्रयमूर्तीची झाली जननी ख्याती झाली त्रिभुवनात कडिये घेऊनी बाळकांशी खेळवी तसे तिघांशी घालोन या पाळण्याशी पर्यदे गायी तये वेळी पर्यदे गाय नाना परी उपनिषदार्थ अति कुसरी अति उल्हासे सप्तस्वरी संभोखी तसे त्रिमूर्तीसी इतुके होता तये वेळी माध्यान्य वेळ अतिथी काळी अत्री ऋषी अति निर्मळी आला आपुले आश्रमा घरा माझी अवलोकिता तव देखील अनुसया गाता कैची बाळ ऐसे म्हणता पुसतसे स्त्रियेसी तिने सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञानी असे पाहत त्रयमूर्ती हेची म्हणत नमस्कार करीतसे नमस्कारिता अत्री देखा संतोष विष्णू वृषनायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाले तये वेळी बाळ राहिले पाळणेशी निजमूर्ती ठाकले सन्मुखेशी साधू साधू अत्री ऋषी अनुसया सत्यपतिव्रता तुष्टल तुझे भक्तीशी मागमनी वर जो इच्छिशी अत्री म्हणे सतीशी जे वांछिशी माग आता अनुसया म्हणे ऋषीशी प्राणेश्वरा तुची होशी देव पातले तुमच्या भक्तीशी पुत्र मागा तुम्ही आता तिघे बाळक माझे घरी राहावे माझे पुत्रापरी हेची मागतो निर्धारी त्रयमूर्ती आपण एक रूप ऐशे वचन ऐकोनी वर दिधला तिनी मूर्ती राहती बाळके म्हणून आपण गेले निजालयासी त्रिमूर्ती राहिले त्यांचे घरी अनुसया पोशी बाळका परिणामे ठेविली प्रीती करी त्रिवर्गांची परियेसा ब्रह्ममूर्ती चंद्र झाला विष्णुमूर्ती दत्त केवळा ईश्वर तो दुर्वास नाम पावला तिघे पुत्र अनुसयेचे दुर्वासानी चंद्र देखा उभे राहुनी माते सन्मुखा निरोप मागती कौतुका जाऊ तपा निजस्थाना दुर्वास म्हणे जननी आम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थे आचरोनी म्हणून निरोप घेतला चंद्र म्हणे आह माते निरोप देवा मात्वरिते चंद्रमंडळी वास माते नित्य दर्शन तुमचे चरणी तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुमचे धरुणी चित्ती त्रयमूर्ती तोची निश्चिती म्हणून सांगती ती येसी त्रयमूर्ती जाण तोची दत्त सर्व विष्णुमय जगत राहील तुमचे धरोनी चित्त विष्णुमूर्ती दत्तात्रय त्रयमूर्ती ऐक्य होऊन दत्तात्रय राहिला आपण दुर्वास चंद्र निरोप घेऊन गेले स्वस्थाना अनुष्ठानाशी अनुसयेचे घरी देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका नाम दत्तात्रय एका मूळ पीठ श्री गुरुचे ऐशा परिसिद्ध देखा कथा सांगे नामधारका संतोषे प्रश्न करी अनेका पुसतसे सिद्धासी जय जय सिद्ध योगीश्वरा
भक्तजन मनोहरा तारक संसार सागरा ज्ञानमूर्ती कृपा सिंधो तुझे प्रसादे मज ज्ञान उपजले सहज तारक आमुचा योगी राज विनंती माझी परियेसा दत्तात्रयाचा अवतारू सांगितला पूर्वापारू पुढे अवतार झाले गुरु कवने परी निरोपीजे विस्तारुनी आम्हासी सांगा स्वामी कृपेशी अवतार त्रिमूर्तीशी अनुक्रमे निरोपावे म्हणे सरस्वती गंगा धरू पुढील कथेचा विस्तारू ऐकता होय मनोहर सकळाभिष्टे साधती इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनाम धारक संवादे अनुसयोपाख्यान नाम चतुर्थोऽध्याय श्री दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु।